हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये क्लास 7th मॅथ्स या विषयाची फर्स्ट सेमिस्टरची 2023-24 म्हणजेच गेल्या वर्षीची ही एक सराव प्रश्नपत्रिका सोडवू. या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हेच प्रश्न असतील असं नाही. आपण फक्त या विषयाचा सराव व्हावा म्हणून गेल्या वर्षीची ही सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतो. तर ही परीक्षा समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजेच सत्र 1 चं आकारिक मूल्यमापन इयत्ता 7वी गणित या विषयाचं इंग्रजी माध्यमाची ही प्रश्नपत्रिका. तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न अर्थात प्रॅक्टिकल बेस्ड असणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला काही प्रॅक्टिकल्स करावे लागतील आणि दुसऱ्या प्रश्नापासून लेखी परीक्षेची सुरुवात होईल. तर तो प्रश्न असा आहे, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. एक मार्काचे हे 10 प्रश्न आहेत. त्यातला पहिला आहे, राईट द नंबर इन वर्ड्स. बेसिक मॅथमॅटिक्सच्या ज्या प्रोसेस आहेत त्याच्यावर आधारित हा पहिला प्रश्न असतो. इथं हा नंबर आपल्याला दिलाय आणि तो आपल्याला वर्ड्स मध्ये म्हणजे अक्षरात लिहायचा आहे. आता याच्यामध्ये जर विचार आपण उजवीकडून अंकांचा करत गेलो तर एकक, दशक, शतक किंवा युनिट्स प्लेस, टेन्स प्लेस, हंड्रेड्स प्लेस या पद्धतीने इथं 7 जो आहे तो करोड स्थानी आहे. सो सुरुवात आपण इथं अशी करायची, 7 करोड, 7 करोड आहेत. त्यानंतर लाख आहेत ते 5 लाख. त्याच्यानंतर 1000 सुरू होईल, 92 आहेत म्हणजेच 92,000. त्यानंतर 400 and 69. तर या पद्धतीने हा दिलेला नंबर आपण लिहू शकतो. पुढचा प्रश्न अगदी याच्या विरुद्ध आहे. आता नंबर अक्षरात दिला आहे तो आपल्याला अंकात लिहायचा आहे. मग इथं 29 लाख आहेत. 29 पासून सुरुवात करूया, कॉमा 7000 म्हणजे इथं 07 लिहावं लागेल. त्यानंतर इथं 100 स्पेसचा डिजिट दिलेला नाही म्हणजे तो 0 घ्यावा लागेल आणि 96 आहेत, सो 96. तर हा तो नंबर अशा पद्धतीने आपण हा दिलेला नंबर वर्ड मधनं डिजिट्स मध्ये लिहू शकतो. पुढचा क्वेश्चन आहे, राईट द नंबर इन एक्सपांडेड फॉर्म. 4,87,103. 4 लाख आहे, त्याचा अर्थ त्याची जर आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढायची असेल तर 4 into 1 लाख असं जर मल्टिप्लिकेशन आपण केलं तर 4 लाख मिळते. प्लस त्याच्यानंतर 8 त्याची युनिट्स त्याची प्लेस व्हॅल्यू काढायची असेल तर त्याला आपल्याला 10,000 म्हणावं लागेल, कारण 10,000च्या स्थानी तो आहे. त्यानंतर 7 आहे, सो 7 into 1000, कारण तो 1000 स्थानी, कारण तो 1000च्या प्लेसला आहे. त्याच्यानंतर 100 प्लेसला आहे, सो 1 into 100 प्लस 10 प्लेसला 0 आहे, सो 0 into 10 आणि सर्वात शेवटी युनिट्स प्लेसला 3 आहे, तर त्याची प्लेस व्हॅल्यू 3 into 1. अशा पद्धतीने आपण तो एक्सटेंडेड फॉर्म लिहू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन इज 27,506 प्लस 54,378. याची बेरीज करायची आहे. 8 आणि 7 14, हातचा 1, 7 आणि 1 8, 5 आणि 3 पुन्हा 8, 7 आणि 4 11, हातचा 1, 6 आणि 2 8. सो 81,884. पुन्हा वजाबाकी आपल्याला करायची आहे. 73,062 याच्यातून 5,864 आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. इथे 2तून 4 जातात म्हणून 12 घेतले, 12तून 4 गेले 8 शिल्लक राहतील. आता परत दिला तर 7 राहतील. 16तून 7 गेले 9, पुन्हा हातचा परत दिला, 10तून 9 गेले 1, हातचा 1 परत दिला तर 13तून 6 गेले 7 शिल्लक राहतील आणि हातचा परत दिला 6तून 1 गेला 7. 67,198. दिस इज द आन्सर. पुढचा आहे मल्टिप्लाय. या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे. 492 into 67 गुणाकार आपल्याला मिळेल 32,964. तर हा गुणाकार एक डिजिट न पूर्ण करा, हे उत्तर येईल. नेक्स्ट इज डिवाइड. वी हॅव टू डिवाइड 7,038 बाय 14. 7,038 ला 14 न भागायचं आहे. आपण इथं छेदामध्ये 14 घेऊया, 14 न भाग घालू. 14 न 70 ला भाग जाईल, 14 पंचे 70. 3 ला भाग जात नाही त्यामुळे 0 घेऊया. मग संख्या राहील 38. 14 दुणे 28, 2चा भाग जाईल. आता शिल्लक 10 राहतात, पण 10 ला 14 न भाग जात नाही म्हणून इथे डेसिमल घ्यायचा, त्याच्याबद्दल एक 0 वाढवायचा. 14 7 98, पुन्हा 2 शिल्लक राहील, पुन्हा एक 0 घेऊ, 14 1 14. त्यामुळे उत्तर आपल्याला येईल
502.71. 2 डिजिट्स पर्यंत उत्तर पुरेस आहे. तर हे आपलं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन इज Raj has rupees 10,000. He purchased 2 fans each of 3,850. Then find the amount left with him. राजनं 2 फॅन घेतले. एका फॅनची किंमत 3,850 आहे. मग असे 2 फॅन त्याची किंमत काय असेल? कॉस्ट ऑफ 2 फॅन्स ते पहिल्यांदा आपल्याला काढावं लागेल. मग एका फॅनची किंमत 3,850 आहे. त्याला आपण जर 2 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्या फॅनची 2 फॅनची कॉस्ट प्राइस मिळेल किंवा त्याने ज्या किमतीला खरेदी केलं ते मिळेल. मग इथे जर गुणाकार केला 2 0 0 2 5 10 त्याला 1 8 2 16 आणि 1 17 3 2 6 आणि 1 7. तर एवढी किंमत झाली आहे त्या 2 फॅनची. आपल्याला प्रश्न विचारलाय की त्याच्याकडे 10,000 रुपये होते, शिल्लक किती राहिले. सो टू गेट द अमाउंट लेफ्ट or to find the amount left with him, ह्याच्याकडे सुरुवातीला होते 10,000, पण त्यातले 7,700 त्यानं खर्च केले. शिल्लक काढायला आपल्याला या 10,000 मधून 7,700 वजा करावं लागतील. तर ही वजाबाकी आपण जर केली तर उत्तर येईल 2,300. सो दिस इज द अमाउंट ही लेफ्ट. Next question, if a box of 3 dozen mangoes cost rupees 1,250, how many rupees can be earned after selling 45 boxes? एक बॉक्स जो आहे त्या एका बॉक्स मध्ये 3 डझन मँगो बसतात. एका बॉक्स मध्ये 3 डझन आंबे बसतात आणि प्रश्न आपल्याला असा दिलाय की 45 तसे बॉक्स जे आहेत त्याची किंमत किती होईल आणि एका बॉक्सची किंमत दिलेली आहे 1,250. मग इथं 3 दिले, याचा अर्थ एका बॉक्स मध्ये किती डझन आंबे बसतात किंवा किती आंबे बसतात याच्याशी आपल्याला देणं घेणं काही नाही. आपल्याला एका बॉक्सची किंमत दिलेली आहे आणि 45 बॉक्सची किंमत विचारलेली आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. मग त्या एका बॉक्स मध्ये 3 डझन बसू देत किंवा 10 डझन बसू देत, आपल्याला बॉक्सची किंमत काढायची आहे की एकूण 45 बॉक्स आहेत, त्या 45 बॉक्सची किंमत किती असा प्रश्न आहे. मग ती सेलिंग प्राइस काढायची आपल्याला. सो सेलिंग प्राइस ऑफ 45 बॉक्सेस हे जर आपल्याला काढायचं असेल तर एका बॉक्सची जी काही किंमत आहे 1,250 त्याला 45 ने गुणायचं, म्हणजे आपल्याला त्या एकूण 45 बॉक्सची सेलिंग प्राइस मिळेल. तर हा गुणाकार जर आपण केला 1,250 into 45 गुणाकार येईल 56,250. सो दिस इज द सेलिंग प्राइस ऑफ 45 बॉक्सेस. एका बॉक्सची किंमत एवढी आहे तर 45 बॉक्सची किंमत किती असेल तर ती एवढी असेल. मग ते एका बॉक्स मध्ये 3 डझन मँगोज बसतात ही माहिती एक्स्ट्राची दिलेली आहे. त्याचा उपयोग आपल्याला हे उदाहरण सोडवण्यासाठी काहीच होणार नाही, फक्त एक्स्ट्रा माहिती आहे. जर त्याचा आपण उपयोग करायला गेलो इथं तर आपलं उत्तर चुकतं. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं की एका बॉक्सची किंमत एवढी आहे, 45 बॉक्सची किती म्हणून गुणाकार करायचा. नेक्स्ट क्वेश्चन इज इफ 5,535 kilogram of grains is distributed equally among 27 families, then how many kilogram of grains will each family get? एवढे ग्रेन्स आहेत आणि ते 27 फॅमिली मध्ये इक्वली वाटायचे. मग एका फॅमिलीला किती ग्रेन्स मिळतील हे काढण्यासाठी आपल्याला हे जे टोटल किलोग्राम आहेत त्याला फॅमिलीची जी संख्या आहे त्यानं भागायचं आहे. सो 5,535 डिवायडेड बाय 27, हा जर भागाकार आपण केला तर उत्तर मिळेल 205. म्हणजे एका फॅमिलीला 205 किलोग्रॅम इतके ग्रेन्स मिळतील. नेक्स्ट क्वेश्चन इज राईट द करेक्ट आन्सर इन द बॉक्स फ्रॉम ऑप्शन्स गिवन. पहिला प्रश्न आहे -9 into 4. 9 आणि 4चा गुणाकार करायचा जो 36 येईल, पण एक संख्या निगेटिव्ह आहे त्यामुळे गुणाकार पण निगेटिव्ह येईल. एक संख्या निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल तर अशा दोन संख्यांचा गुणाकार नेहमी निगेटिव्ह येतो. त्यामुळे -36 इज द करेक्ट आन्सर विच इज ऑप्शन ए. किंवा ह्या बॉक्स मध्ये ऑप्शन ए असं आपण लिहू शकतो. नेक्स्ट इज -52 डिवायडेड बाय 13. आता 52 ला 13 भाग घालवायचा. पहिल्यांदा भाग घालूया 13 ने. 13 × 13 13 × 52. इथे सुद्धा एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे त्यामुळे भागाकार जो आहे तो -4 मिळेल, 49. त्यामुळे इथे उत्तर येईल -4 विच इज गिवन ॲट ऑप्शन 4. त्यामुळे ऑप्शन 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे
0.79 इंटू 100 या दोन्हीचा गुणाकार करायचा. तर डेसिमल असेल आणि त्या एखाद्या संख्येला आपण 100 न 10 न 1000 न गुणत असू तर एक लक्षात ठेवायचे की 1 वर जेवढे शून्य आहेत तेवढे डेसिमल ते उजव्या बाजूला जाईल. म्हणजे इथं 0.79 आहे, आपण त्या संख्येला 100 न गुणतोय म्हणजे एकावर 2 शून्य आहे, याचा अर्थ ही डेसिमल इथून जाऊन 2 घरं पुढे जाईल. म्हणजे हा 0.79 हे 2 डिजिट होतील, मग आपण 0 घ्यायचा. म्हणजे 79.0 म्हणजेच काय तर 79. त्यामुळे याचं उत्तर आहे 79, जे आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये दिले. So option 3 is the correct alternative for this question. Next question, if in 12 days 8/15th part of a book was read, then what part of book was read every day? 12 दिवसांमध्ये एका पुस्तकाचा 8/15 भाग हा वाचून झालाय. प्रश्न असा आहे की मग एका दिवसात त्या पुस्तकाचा किती भाग वाचला? जेवढा भाग वाचून झालाय म्हणजे 8/15 एवढा भाग वाचून झालाय, त्याच्यासाठी दिवस किती लागले तर 12. मग आपल्याला त्याला 12 ने भागावं लागेल, म्हणजे मग एका दिवसात किती पुस्तकाचा भाग वाचून झाला ते आपल्याला मिळेल. आता हे आपल्याला सोडवावं लागेल. 8/15 आहे तसंच ठेवूया न्यूमरेटर मध्ये. डिनॉमिनेटर मध्ये 12 आहे, म्हणजे 12 चं डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे 1 आहे. हे जर आपण न्यूमरेटरला घेतलं तर ह्याचा रेसिप्रोकल होईल. सो 12/1 त्याचा रेसिप्रोकल येईल 1/12. आता हे सोडवायचं फक्त. इथं 4 न भाग जाईल, 4 दुने 8, 4 त्रिक 12. ह्याच्यापेक्षा जास्त सोपं रूप आपण देऊ शकत नाही. 2 into 1 2 divided by 15 into 3 45. तर एका दिवसामध्ये त्या पुस्तकाचा 2 divided by 45 इतका भाग वाचून होईल. Next question, observe the number line. Find the distance in units between points A and D. A आणि D यांच्यामधलं अंतर काढायचं आहे आणि त्यासाठी A चा कोऑर्डिनेट 13 दिलाय, E चा कोऑर्डिनेट 65 दिलाय आणि एकूण भाग जे केले ते 4 समान भाग केलेले आहेत किंवा त्याच्यावर 5 एकूण पॉइंट्स आहेत. हा 13 असेल आणि हे 65 असेल तर 13 ची 5 पट 65 आहे. याचा अर्थ इथं 13 दुने 26 असेल, 13 त्रिक 39 असेल, 13 चौक 52 असेल आणि मग 13 पचे 65. तर बी सी डी ह्या प्रत्येक पॉइंटचे आपण कोऑर्डिनेट शोधले. आता आपण डिस्टन्स काढू शकतो. डिस्टन्स बिटवीन पॉइंट्स ए अँड डी. तर यांचे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्यांची वजाबाकी करायची. डी चं कोऑर्डिनेट 52, त्याच्यातून ए चा कोऑर्डिनेट वजा करायचा -13. सो 52 - 13 39. या दोन पॉइंट्स मधलं अंतर असेल 39 युनिट्स. नेक्स्ट, इन लडाख the minimum temperature is -5 degrees Celsius and the maximum temperature is 9 degrees Celsius in a day. What is the difference between these two temperatures? आपल्याला या दोन टेम्परेचर्स मधला डिफरन्स काढायचा. मग कुठल्याही दोन संख्येमधला डिफरन्स काढायचा याचा अर्थ मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. ह्या दोन संख्यांपैकी -5 ही निगेटिव्ह आहे त्यामुळे ती लहानच असणार आहे आणि 9 पॉझिटिव्ह आहे, तर त्या 9 मधून हे -5 सबट्रॅक्ट करायचे. मग सबट्रॅक्ट करायचे म्हणजे वजा चिन्ह आपल्याला द्यावं लागेल आणि त्यातून जी संख्या आपण वजा करणार आहे ती निगेटिव्ह आहे, त्यामुळे ती ब्रॅकेट घ्यायची इथे आणि त्याच्यात घ्यायची संख्या -5. सो 9 - would be +5. 9 + 5 14. त्यामुळे त्या दिवसातल्या या दोन टेम्परेचर मधलं म्हणजे मॅक्झिमम आणि मिनिमम टेम्परेचर मधलं डिफरन्स, मिनिमम टेम्परेचर मधला डिफरन्स आहे 14, that is 14 degree Celsius. Next question is, what is 1/3 times of 4/9? 4/9 चा आपल्याला 1/3 टाइम्स काढायचा आहे. टाइम्स म्हणजे गुणाकार, लक्षात ठेवायचा. मग 4/9 चा 1/3 काढायचा, त्यामुळे 4/9 ला 1/3 ने मल्टिप्लाय करायचं. हा गुणाकार फक्त करूया अंशांचा, कारण छेदात आणि अंशात एकमेकाला भाग आपण घालवू शकत नाही. तर अंशांचा गुणाकार 4 into 1 4 divided by 9 into 3 27. So 1/3 times of 4/9 is 4/27. Next question, the income of Shamrao is rupees 42,000. If he spent 3/7 part of his income on household expenses and 1/7 part of the income on education, then find the amount remained with him. एकूण यांचं उत्पन्न आहे 42,000. त्यामधला एक्सपेंडिचर काय काय बघूया.
सो एक्सपेंडिचर हा पहिला एक्सपेंडिचर आहे 3/7 which is on household expenses and 1/7 on the education. तर हे दोन एक्सपेन्सेस आहेत. ह्या दोन्हीची बेरीज केली तर आपल्याला टोटल एक्सपेंडिचर मिळेल, टोटल त्यांचा खर्च मिळेल. म्हणजे जर आपण बेरीज केली तर इथे छेद समान आहेत ते एकदाच लिहूया 7 आणि अंशाची करू बेरीज 3 + 1. सो 4/7 इज द एक्सपेन्स. मग आता सेव्हिंग्स किती? 4/7 एक्सपेन्स आहेत आणि सेव्हिंग्स आपल्याला काढायचं आहे, त्यामुळे 1 मधून ही 4/7 सबट्रॅक्ट करायची. कारण 4/7 कशाचा? तर एक पगार आपण गृहीत धरला तर त्याच्या 4/7 हा एक्सपेन्सेस आहे किंवा एक्सपेंडिचर आहे. मग सेव्हिंग काढायला 1 मधून ते सबट्रॅक्ट करायचं. आता एकचा इथे छेद काय नाही म्हणजे तो 1 आहे. इथे छेद वेगवेगळे त्यामुळे तिरकस गुणाकार करावा लागेल. 7 × 1 that's 7 - 4 × 1 4 / 7 × 1 7. So 7 - 4 that's 3 / 7. हे झाले सेव्हिंग्स. आता आपल्याला प्रश्न विचारला की हे सेव्हिंग्स किती आहे? तर हे 3/7 टोटल इन्कमच्या सेव्हिंग आहे. मग टोटल इन्कम आपल्याला दिलेलं आहे प्रश्नात 42,000. मग त्याचे 3/7 काढायचे म्हणजे होईल त्याचं सेव्हिंग्स. सेव्हिंग जर आपल्याला काढायचे असतील तर आपल्याला काढावं लागेल 3/7 ऑफ 42,000. 42,000 चे 3/7 काढायचे. 42,000 चे 3/7 काढायचे म्हणजेच 42,000 ला 3/7 ने मल्टिप्लाय करायचं. इथे 7 ने भाग देईल 7 × 7 7 × 42 वर 3 शून्य. मग न्यूमरेटर मध्ये शिल्लक राहील 6,000 × 3 that is 18,000. This much amount is left with him. एवढी अमाउंट शिल्लक आहे. Next question is solve the following examples. Question number 4. मतलब पहिला आहे 5x plus 3y plus 2x minus 1 यांची फक्त आपल्याला ऍडिशन करायची आहे. पहिल्यांदा ब्रॅकेट काढून टाकूया. 5x plus 3y आहे तसंच लिहूया प्लस 2x minus 1. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर या दुसऱ्या ब्रॅकेटच्या बाहेर पॉझिटिव्ह साइन असल्यामुळे आतमधली साइन बदलायची गरज नाही. इथे लक्षात ठेवा जर पॉझिटिव्हच्या ऐवजी निगेटिव्ह साइन असेल तर ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मचं साइन आपल्याला बदलावं लागतं. इथे तशी गरज नाही कारण आपण ऍडिशन करतो. त्याच्यामध्ये सिमिलर टर्म्स कुठले आहेत तर 5x आणि 2x. या दोन्हीची बेरीज करूया 7x येईल. त्याच्यानंतर 3y minus 1 3y minus 1 प्लस 2y उत्तर मिळेल. याचं उत्तर मिळेल 7x plus 2y. पुढचा आहे 4xy plus 2x minus 2xy minus 5x. म्हणजे 4xy plus 2x आहे तसंच लिहूया आणि आता ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साइन आहे त्यामुळे आता ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मचं साइन बदलेल. म्हणजे प्लस 2xy चे होतील मायनस 2xy आणि मायनस 5x चे होतील प्लस 5x. इथेही दोन सिमिलर टर्म्स आहेत 4xy आणि मायनस 2xy. सो 4xy मायनस 2xy उत्तर मिळेल 2xy आणि 2x प्लस 5x या दोन्हीची बेरीज मिळेल प्लस 7x. तर हे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न पुन्हा एकदा ऍडिशन आहे. आता उभ्या पद्धतीने आपल्याला ऍडिशन करायचे आहे. +4 - 3 उत्तर मिळेल +1. या सिमिलर टर्म्स आहेत -3ab² + ab² उत्तर मिळेल -2ab² आणि इथे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत 5a²b + 3a²b उत्तर मिळेल 8a²b. डी आता सबट्रॅक्शन करायचे आहे. सबट्रॅक्शन करताना जे सेकंड एक्सप्रेशन असतं त्यामध्ये प्रत्येक टर्मचं साइन आपल्याला बदलावं लागतं. म्हणजे +4p² इथे होतील मायनस, इथे होतील मायनस, इथे होतील मायनस. मग आता ह्याची बेरीज आपण करूया. +2 - 1 उत्तर मिळेल +1. -3pq - 2pq मायनस मायनस यांची बेरीज करावी लागेल -5pq आणि 7p²q - 4p²q 7 - 4 that's 3p²q. पुढे आता दोन आपल्याला एक्सप्रेशनची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना पहिल्यांदा ब्रॅकेट घालून टाकूया 8m² n प्लस 3mn² प्लस 5 ब्रॅकेटच्या बाहेर निगेटिव्ह साइन आहे -2m² n² होईल मायनस मायनस प्लस 3m² n पुन्हा हे प्लसचे मायनस होतील 3. आता यात सिमिलर टर्म्स कुठल्या कुठल्या आहेत तर 8m² n 3m² n
दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. सो 8 + 3 11 m² n. तर बाकीच्या ह्या ज्या टर्म्स आहेत त्या सिमिलर नाही, त्यांच्यामध्ये वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत, त्यामुळे ते तशाच ठेवूया, त्यांची बेरीज आपण करू शकत नाही. सो +3 mn² - 2 m² n² आणि आता राहिल्या कॉन्स्टंट टर्म्स +5 - 3 उत्तर मिळेल +2. तर हे आपलं फायनल. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द मेजर ऑफ सप्लिमेंट ऑफ अँगल 75. सो सप्लिमेंटरी अँगल आपल्याला काढायचा आहे. सप्लिमेंटरी अँगल ऑफ 75 डिग्री इज इक्वल, कुठल्याही अँगलचा ज्यावेळेला आपल्याला सप्लिमेंटरी अँगल काढायचा असतो त्यावेळेला तो अँगल आपल्याला 180 मधून सबट्रॅक्ट करावा लागतो. आपल्याला इथं 75 चा सप्लिमेंटरी अँगल काढायचा, सो वी हॅव टू सबट्रॅक्ट 75 डिग्री फ्रॉम 180. सो 180 - 75 दॅट्स 105 डिग्री. कारण दोन जे सप्लिमेंटरी अँगल्स असतात त्यांची बेरीज 180 असते, मग त्यापैकी एक जर 75 असेल तर दुसरा आपोआपच 105 असणार. या प्रश्नाचं उत्तर 105 डिग्री येईल या बॉक्समध्ये. पुढचा क्वेश्चन ह्या डायग्रामवर आहे. प्रश्न असा आहे, इन द फिगर व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल बीओसी. अँगल बीओसी हा जो अँगल आहे त्याचा मेजर विचार. आता ह्याचा अपोजिट अँगल जो आहे एनओडी तो दिलाय 70 डिग्री. मग तो जो 70 डिग्री अँगल आहे तो बीओसीचा अपोजिट अँगल आहे. आपल्याला माहिती आहे की अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे बीओसीचा अपोजिट अँगल 70 डिग्री असेल तर अँगल बीओसी सुद्धा असणार आहे 70 डिग्री. या बॉक्समध्ये येईल 70 डिग्री. नेक्स्ट क्वेश्चन इज फाइंड द रॉंग स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग स्टेटमेंट. खाली काही स्टेटमेंट्स दिलेत त्यातलं चुकीचं स्टेटमेंट आपल्याला शोधायचं. पहिला आहे, द अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. हे बरोबर आहे. ऍडजस्टंट अँगल्स हॅव वन कॉमन आर्म, हेही बरोबर आहे. हे जर दोन ऍडजस्टंट अँगल्स असतील तर त्याच्यामधला एक जो आर्म असतो तो कॉमन असतो. तिसरं, द मेजर ऑफ अपोजिट अँगल्स आर इक्वल, हेही बरोबर आहे. आणि चौथं, इफ टू अँगल्स आर सप्लिमेंटरी देन वन ऑफ देम मस्ट बी ऑब्च्युस अँगल. ह्या स्टेटमेंटचा अर्थ असा असतो की दोन अँगल जर सप्लिमेंटरी असतील तर त्यातला एक अँगल ऑब्च्युस असला पाहिजे. म्हणजे समजा इथं हा 60 डिग्री असेल तर दुसरा त्याचा सप्लिमेंटरी अँगल जो आहे तो 120 डिग्रीच असला पाहिजे. म्हणजे हे स्टेटमेंट या डायग्रामसाठी बरोबर आहे, पण इथं असं दिले की तो दुसरा अँगल जो आहे तो ऑब्च्युसच असला पाहिजे, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा जास्तच असला पाहिजे. असं प्रत्येक वेळेला काही शक्य नाही, कारण समजा आपल्याला असे दोन अँगल्स दिलेत जे दोन्ही 90 डिग्री आहेत. आता ह्याच्यामध्ये कुठलाच अँगल ऑब्च्युस नाही तरी सुद्धा ते सप्लिमेंटरी आहे. म्हणजे हे जे वाक्य आहे ते एका डायग्रामसाठी खरं आहे पण दुसऱ्या डायग्रामसाठी नाही. त्याचा अर्थ हे जे स्टेटमेंट दिले ते चुकीचं स्टेटमेंट आहे आणि आपल्याला चुकीचं स्टेटमेंटच निवडायचं आहे. सो 4 नंबर ऑप्शन इज रॉंग स्टेटमेंट. बाकीची सगळी बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन असा आहे, कन्स्ट्रक्ट ड्रॉ अँड अँगल बायसेक्टर ऑफ अँगल XYZ. हा अँगल दिला आहे XYZ, त्याचा बायसेक्टर काढायचा. मग इथं कंपास मधलं साहित्य वापरून आपल्याला ते करावं लागेल. प्रोसेस मी सांगतो त्या पद्धतीनं कंपास मधलं साहित्य वापरून तुम्ही ते पूर्ण करा. त्या अँगलचा जो व्हर्टेक्स आहे Y त्याच्यावर कंपासचं एक टोक ठेवायचं आणि ठराविक अंतर घेऊन समान अंतरावर दोन आर्क्स काढून घ्यायचे. आता त्या एका आर्कवर या आर्कवर कंपासचं टोक ठेवायचं, अंतर थोडंसं वाढवून त्याच्या इंटिरियर मध्ये एक आर्क काढायचा. तेच अंतर घेऊन दुसऱ्या ठिकाणी कंपासचं टोक ठेवून पहिला जो आर्क काढलाय त्याला छेदणारा आणखी एक आर्क काढायचा. तर हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आणि Y याच्यातून जाणारा एक रे काढायचा, विच इज द अँगल बायसेक्टर. तुम्ही कंपास मधली सगळी जिओमेट्रिक इन्स्ट्रुमेंट्स वापरून ते कन्स्ट्रक्शन करा, कन्स्ट्रक्शन करेक्ट येईल. पुढचा क्वेश्चन, ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ऑल द थ्री साइड्स ऑफ अ गिवन ट्रायंगल. हा एक ट्रायंगल दिला LMN, त्याच्या तीन साइड्स आहेत LM, MN आणि LN. या तिन्हीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा. एकाचा परपेंडिक्युलर बायसेक्टर एका साइडचा कसा काढायचा ते सांगतो, त्या पद्धतीने तुम्ही कन्स्ट्रक्शन करा जिओमेट्रिक इन्स्ट्रुमेंट्स वापरून. पहिल्यांदा समजा आपल्याला MN या साइडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. मग कंपासचं टोक M वर ठेवायचं. M वर कंपासचं टोक ठेवून साधारणपणे अंदाजे MN या रेषाखंडाची जेवढी लांबी आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या MNच्या दोन्ही बाजूला दोन आर्क्स काढून घ्यायचे. अंतर तेच ठेवून आता कंपास टोक N वर ठेवायचे आणि पहिले जे दोन आर्क काढले त्यांना छेदणारे आणखी दोन आर्क्स काढून घ्यायचे.
आणि हे जे दोन पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळतात तर त्या दोन पॉइंट्स मधून जाणारी पट्टीच्या साहाय्याने एक रेषा मारून घ्यायची. सो दिस इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ एम एन. तर ही एम एन या एका साईडची परपेंडिक्युलर बायसेक्टर झाली. त्याच पद्धतीने एल एम आणि एल एन या दोन साईडचे सुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू शकतो. पुढचा प्रश्न असा आहे, फाइंड द स्मॉलेस्ट नंबर दॅट लिव्स रिमाइंडर 5 एव्हरी टाइम व्हेन डिवाइडेड बाय 18, 30 and 24. प्रश्न असा आहे की ह्या तीन संख्यांनी भागल्यानंतर अशी कोणती संख्या आपल्याला मिळेल जी लहानात लहान असेल आणि त्याला भागल्यानंतर रिमाइंडर 5 शिल्लक राहील. पहिल्यांदा आपण लहानात लहान संख्या शोधू. मग लहानात लहान स्मॉलेस्ट नंबर म्हणजे आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे एलसीएम. वी हॅव टू फाइंड एलसीएम. कुणाचा एलसीएम काढायचा? तर या तिन्हींचा 18, 30 आणि 24 चा. सो वी हॅव टू फाइंड द एलसीएम ऑफ दीज थ्री. सो एलसीएम ऑफ 18, 30 and 24 यांचे एलसीएम काढायचं. एक सोपी पद्धत एलसीएम काढण्याची बघा. 18, 30 आणि 24 या संख्या एका बाजूला अशा लिहून घ्यायच्या आणि या तिन्ही संख्यांना भाग देईल अशी कोणती संख्या आहे? तर 6. 6 त्रिक 18, 6 पंचे 30, 6 चौक 24. आता 3, 5, 4 या संख्यांना आणखी कशाने भाग जातोय का? कुठल्या कॉमन संख्येने भाग जातोय का? तर नाही. मग ह्या सगळ्यांचा आता करायचा गुणाकार. म्हणजे हा कॉमन फॅक्टर झाला 6 इंटू हे अनकॉमन फॅक्टर्स त्यांचाही गुणाकार करायचा. 6 इंटू 3 इंटू 5 इंटू 4 हा गुणाकार केला की आपल्याला मिळणार ह्या तिन्हींचा एलसीएम. हा जर गुणाकार केला तर 6 गुणिले 3 18, 18 पंचे 90, 90 गुणिले 4 360. हा एलसीएम 360 मिळाला. म्हणजे अशी लहानात लहान संख्या कोणती ज्या संख्येला या तिन्ही संख्यांनी भाग जाईल तर 360. पण त्यात एक कंडिशन आपल्याला अशी दिली की ते भागल्यानंतर 5 शिल्लक राहिले पाहिजे. मग त्याच्यामध्ये आणखी 5 मिळवायचे. सो 360 प्लस 5 म्हणजे ती संख्या असेल 365. आता या 365 ला या तिन्ही संख्यांनी भागून बघा. प्रत्येक वेळेला बाकी 5 शिल्लक राहील. तर हे आपलं उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 441 युजिंग प्राइम फॅक्टर्स. या 441 चे प्राइम फॅक्टर्स पाडून आपल्याला स्क्वेअर रूट काढायचं आहे. मग हे सरळ आपण त्याचे फॅक्टर्स पाडूया. सर्वात आधी आपण विचार असा करायचा की ह्या 441 ला भाग कितीने जातो? तर 3 ने जातो. कारण 2 ने जाऊ शकत नाही कारण एकच स्थानी 1 आहे. आता 3 ने जर भाग आला तर 3 1 3, 1 शिल्लक राहील 14 होतील, 3 चौक 12, 2 शिल्लक राहील 21 होतील, 3 असं 21. पुन्हा एकदा 3 ने भाग जाईल. 3 चौक 12, 2 शिल्लक राहील 27 होतील, 3 9 27. तर 49 ला फक्त 7 नच भाग जातोय. 49. पुन्हा 7 ला फक्त 7 नच भाग करतोय. 7 1 7. आता हे त्याचे प्राइम फॅक्टर्स पडले. म्हणजेच 441 इज इक्वल टू 3 इंटू 3 इंटू 7 इंटू 7. मग आता ह्याचा स्क्वेअर रूट आपल्याला काढायचा आहे. स्क्वेअर रूट ऑफ 441. तर 3 इंटू 3 त्याबद्दल एकदाच घ्यायचं 3 आणि 7 इंटू 7 त्याबद्दल एकदाच घ्यायचं 7 आणि यांचा करायचा गुणाकार. 7 त्रिक 21. सो स्क्वेअर रूट ऑफ 441 इज 21. नेक्स्ट क्वेश्चन इज 784 boys are there on the ground for mass drill. The number of rows are equal to number of boys in each row. Then how many rows of boys are there on the ground? म्हणजे काही रोज आहेत आणि काही कॉलम्स आहेत आणि आपल्याला असं दिले की एकूण मुलांची संख्या आहे 784. इट इज x इंटू एक्स. म्हणजे एकूण मुलांची संख्या काढायला आपल्याला या दोन्हीचा गुणाकार करावा लागेल. So x into x is equal to total number of boys are given 784. मग x into x म्हणजेच काय तर x square is equal to 784. आता आपल्याला x ची किंमत काढायची म्हणजे एका रांगेत किती मुलं आहेत ते काढायचं आहे. दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेऊया. x square चं स्क्वेअर रूट मिळेल x आणि 784 चं स्क्वेअर रूट मिळेल 28. तर हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर.